चालू कर. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. इंद्रजिमी जंपकर बाणवसु अंबकर रावणाचा दंपकर रघुकुल राज है पवनकरी बाकपर शंभुरती नाकपर जो सहस बाकपर रामद्विज राज है दावद्रुम दंडपर चीतमृग झुंडपर भूषणवी दुंडपर जैसे मृग राज है तेजतम अंशपर कालजिमी कंसपर क्योमलिच्छ पंसपर सेन शिवराज है महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा या छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. मराठ्यांचा जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाई. तर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत ते छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलते, पण एवढीच कामी मोठी नाही. पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे काय आलं ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, नाही तर लावतो बॉटल तोंडाला. आधी शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्या जन्मतारखांवरून. म्हणजे आपण काय लक्ष घेत आहोत राजांचा? राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाहिलं नाही. महाराजांना अनेक संकट आली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार सुद्धा केला नाही. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज हैदराबाद कोपर्डीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाला समजलेच नाही. पण स्त्री माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. आणि हाच खरा इतिहास. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अंगणातली तुळस, कोठ्यातली गाय आणि मंदिरातले देव सुरक्षित राहिले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या माणसांना तुम्ही हिंदुत्व शिकवता? बरं, खरं सांगा, हिंदू म्हणजे काय? मग जन्माने हिंदू असणं महत्वाचं की कर्माने हिंदू असणं महत्वाचं? जो कर्माने हिंदू असतो तो परधर्मीयांचा आदर करतो, परस्त्रीला माते समान मानतो आणि माता, माती, मातृभूमी यांच्याशी सर्वोच्च त्याग करायला तयार असतो. मित्रांनो, असं म्हणतात की इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. असाच एक प्रसंग आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते शिवाकाशी. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी म्हणत होते. या स्थितीला उच्च दरात शिकवायला जातो. तेवढ्यात शिवा आला. राजा बोलवलं नाडलजी. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतो, तुझं आम्ही फार ऐकलं होतं आणि आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायचंय. आत्ता आलो जी, असं म्हणून शिवा आत गेला. राजांचा वेश प्रदान केला आणि राजांसारखीच मिशला फी देत राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? आणि राजे पाहतच राहिले. अरे शिवा, आशात आमचं रूप पाहिल्याचा भास होतो शिवा. म्हणजे राजा सिद्धी मी मला ओळखायचा नाही. आणि राजे स्तब्ध झाले. तुला कसं समजलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या पेटीला पाठवणार ते? तसा शिवा म्हणाला, राजा तुमच्या संगतीला इतकोच राहिल्या, तेवढा आवाज द्या की विडा, भेटतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजाने शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहिती होतं यावर शिवाची भेट नाही. डाव ठरला. राजाने सिद्धीला निरोप पाठवला, आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, ओ अब आया ओ दत्तन का जुआ हमारे मुट्ठी में. हा हा हा. शिवाजी शरण येना या वार्तेने सैन्य बेसावत झाले आणि राजांनी याच दिलायचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत
अधिक राजांचा द्वेष प्रदान केलेला शिवा काशी. राजांची पालखी आडवटेने विशालगडाकडे निघणार होती आणि शिवाची पालखी सिद्धीच्या कोटीला. पालखी आली, शिवा खाली उतरला, गळाभेट झाली. चलिये राजे चलिये. एवढ्यात दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवावर. शिवाचं पाऊल पडताच ते पुटपुटले, ये शिवाजी नहीं हो सकता. आणि धबकला सिद्धी. मैनातून संशय निघाली आणि सपासप वार झाले. आणि विचारत झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? अरे हो मीच आहे शिवाजी. पुन्हा विचारत झाला सिद्धी, सच बता तू है शिवाजी? अरे हो मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या दोन संशयी डोळ्याकडे. तो होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. आणि विचारत झाला, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? हुजूर मैंने देखा है शिवा को अब्बा जान के कत्ल के वक्त. उस वक्त कृष्णा जी भीतर का शमशेर का वक्त शिवा के सिर पर हुआ था. अगर ये सच में शिवा है तो ढूंढो इसके सिर पे. शिवाच्या डोक्यावरील चिरेटो खसखस काढण्यात आली. वाराची ती खूण नव्हती. शिवा सापडला आणि पुन्हा विचारत झाला सिद्धी, मरने से पहले अगली बार पूछला, सच बता तू है शिवाजी? अरे हो मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशी म्हणणार असतो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कोसळला शिवा. त्याचे डोळे लवले, ओठ हल्ले आणि श्वासाने माती उंच उडाली. आणि उडणाऱ्या मातीला शिवा सांगता राहिला, जाऊन सांग माझ्या राजाला की शिवा गेला, मातीत मेला. पण सांग नुसता मातीत नाही मेला तर या मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. असे छत्रपती शिवाजी महाराजांना जीव लावणारे, या स्वराज्यासाठी रक्त सांडणारे असंख्य मावळे लागले. आणि त्यात हिंदू सुद्धा मराठाच होता आणि मुस्लिम धर्मीय मावळा सुद्धा मराठीच होता. आज मला कोणी विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे तर मी सांगेन मी ज्या कोणत्याही क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रातला मला शिवाजी व्हायचं आहे. कारण शिवाजी हे फक्त नाव नाही तर एक अडळ स्थान आहे, दगदगता स्वाभिमान आहे. आणि आज 350-400 वर्षांनंतरही माझ्या राजाचं स्थान अडळ आहे, माझ्या राजाचं स्थान आहे. धन्यवाद.